आम्ही आमच्या ज्या शासकीय डेऱ्या होत्या त्या उद्ध्वस्त करून टाकल्या। आमचा दूध संघ साधारण 9 कोटी रुपयाचा नफा करतो आणि तो नफा आपल्यालाही माहिती आहे रिबीटच्या माध्यमातून आम्ही त्यातल्या शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी देतो। इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलं नाही, त्याला पैसे तुम्ही दिले नाही आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रश्न विचारायचे हे का होत नाही, का होत नाही। बारामती म्हणून इन्फ्राच्या बद्दलचा त्यांनी उल्लेख केला, त्याच्यात पूर्ण सोलापूर जिल्हा आहे, अर्धा सातारा जिल्हा आहे आणि अर्धा पुणे जिल्हा आहे। त्या सगळ्याला मिळून तिथं 1000 कोटी दिले, गैरसमज नको। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा में पवार कैंप पर निशाना साधते हुए अपने शब्दों के तीर बारामती तक ले गए। कर्ज माफी को लेकर अड़ी एनसीपी को करारा जवाब देने के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने गहन अध्ययन और विपक्ष की कमजोर कड़ी को बखूबी सभा में ऐसा उठाया कि विपक्ष के पास कुछ भी बोलने के लिए बचा नहीं। एनसीपी सुप्रीमो जो एक जमाने में केंद्रीय कृषि मंत्री थे, उन्होंने अपने कार्यकाल में ऐसी कई सारी घोषणाएं की थी जो किसानों के हित की दृष्टिकोण से मानी जाती थी, परंतु आज विपक्ष एनसीपी पर निशाना साधते हुए यह गंभीर आरोप लगा रहा है कि मदद के नाम पर पवार कैंप ने किस प्रकार से किसानों के साथ अन्याय कर उनको दरकिनार कर केवल पश्चिम महाराष्ट्र के पूंजीपति किसानों की ही मदद की। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सदन में किसानों की कर्ज माफी के मुद्दे पर एनसीपी नेता अजीत पवार को खरी खोटी सुनाते हुए कहा कि बारामती दूध संघ क्यों किसानों की दूध व्यवसाय में मुनाफा कमाने की दिशा में भूमिका अदा नहीं कर रहा। उन्होंने अजीत पवार के बारामती दूध संघ की तुलना स्वाभिमान संगठन के प्रमुख राजू शेट्टी के दूध संघ से की। अगर राजू शेट्टी का दूध संघ कम दर लागू करने के बावजूद करोड़ों रुपयों का मुनाफा कमा सकता है तो अन्य दूध संघ क्यों नहीं कमा सकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने क्रोधित होकर कहा, कुछ लोगों ने अपने स्वार्थ के लिए दूध डेयरियों को ही उद्ध्वस्त कर दिया है। मला कधी कधी आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय की एकीकडे शेतकऱ्याला 17 रुपये, 16 रुपये, 18 रुपये आणि या मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय दूध विकलं तर 55 रुपये। अध्यक्ष महोदय 70 रुपयाला या मुंबईमध्ये दूध विकलं जातं। ही तफावत काय? याचं कारण आहे आम्ही आमच्या ज्या शासकीय डेऱ्या होत्या त्या उद्ध्वस्त करून टाकल्या। आज आमचा जो ब्रँड नाहीये, आमचा ब्रँड नाहीये। आज आमच्या जो ब्रँड असता अध्यक्ष महोदय अमूल सारखा, तर हे दूध अमूलचं इथे दिसलं नसतं बाजारामध्ये, आमचं दूध दिसलं असतं आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसा मिळाला असता। आज वेगवेगळे दूध संघ आपण चालवतो अध्यक्ष महोदय, एक उदाहरण आपल्याला देतो, वाईट वाटून घेऊ नका। कसं डेअरी चालवली पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय बारामती दूध संघ आहे। अध्यक्ष महोदय हा बारामती दूध संघ या ठिकाणी अध्यक्ष महोदय 17 रुपये 50 पैशात दूध खरेदी करतो शेतकऱ्यांकडून आणि अध्यक्ष महोदय डायनामिक्स डेअरीला तो 21 रुपये 50 पैशात विकतो। म्हणजे दिवसाला अध्यक्ष महोदय लिटर मागे 4 रुपये आपण कमवतो। आणि डायनामिक्स डेअरी अध्यक्ष महोदय जो ब्रँड मुंबईमध्ये विकते आहे अध्यक्ष महोदय, तो जो ब्रँड आहे तो आज मुंबईमध्ये 70 रुपये लिटरला विकला जातो। आता मी जर असं म्हटलं अध्यक्ष महोदय काय फरक पडतो, डायनामिक्स डेअरीला तर तुमच्याकडनं पैसे दूध घेणंच आहे, मग द्या ना शेतकऱ्याला 20 रुपये। एक तर दोन गोष्टी होतील, तुमचा 2 रुपये नफा कमी होईल तो शेतकऱ्याला जाईल, किंवा डायनामिक्स डेअरी त्या ठिकाणी तुम्हाला 2 रुपये वाढवून देईल, कारण त्यांना मध्ये तर खूप मोठा नफा आहे। पण अध्यक्ष महोदय होत नाही, ते जाऊ द्या कोणाची असो, असं नाही म्हणजे यातला विषय हा काही राजकीय नाही आहे। मला आश्चर्य वाटतं आमचे राजू शेट्टी साहेब आहेत, ते 23 रुपये 50 पैशाने दूध विकत घेतात अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला ते 23 रुपये 50 पैसे देतात, त्यांना परवडतं आणि आपल्याला का परवडत नाही अध्यक्ष महोदय? ते तर काही तोट्यात गेले नाही, गेले 3 वर्ष लगातार राजू शेट्टी साहेबांची डेयरी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रॉफिट मध्ये आहे। मुख्यमंत्री ने सदन में इस बात का भी खुलासा किया कि बारामती में इंफ्रा 2 के लिए सबसे ज्यादा करोड़ों की निधि दी गई है। इंफ्रा 2 8000 कोटी रुपयाची योजना आपण तयार केली अध्यक्ष महोदय। आजही या इंफ्रा 2 चे काम विदर्भामध्ये झाले नाहीत, मराठवाड्यात झाले नाहीत। काय केलं आपण? बँकेशी लिंक केली अध्यक्ष महोदय, आणि बँकेशी लिंक केल्यामुळे अध्यक्ष महोदय जो प्रगत भाग होता त्या भागामधली सगळी कामं झाली
आणि जो मागास भाग होता त्या भागातली कामं झाली नाही, मुळात कामच कमी घेतली. आज अध्यक्ष महोदय एकूण जर आपण बघितलं इन्फ्रा 2 मध्ये विदर्भामध्ये 1335 कोटी, मराठवाड्यामध्ये 1040 कोटी आणि एकट्या बारामतीमध्ये 1054 कोटी रुपये आपण दिले. जर तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलं नाही, त्याला पैसे तुम्ही दिले नाही आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रश्न विचारायचे हे का होत नाही, हे का होत नाही. तो वहीं ठीक दूसरी तरफ अजीत पवार के साथ ही साथ एनसीपी नेता जयंत पाटिल को भी आड़े हाथों लेते हुए मुख्यमंत्री ने सदन में कहा कि भाजपा को चुनावी एजेंडा का अध्ययन करने के बजाय अगर एनसीपी ने अपना 15 साल का चुनावी एजेंडा सही तरीके से पढ़ा होता तो शायद आज उन्हें विपक्ष में बैठने की नौबत न आती. खरं म्हणजे आमचे जयंतराव या ठिकाणी नाही आहेत. त्यांनी भाजपचा जाहीरनामा कुठल्या पान क्रमांकावर काय आहे, कुठे काय म्हटलंय हे फार वाचून दाखवलं. खरं तर मला आता ते नाही आहेत त्यामुळे त्यांना सल्ला द्यायची इच्छा होती, पण वळसे पाटील साहेब आपले मित्र आहेत, त्यांना जरूर आपण, माझेही ते मित्र आहेत, आपण त्यांना सल्ला द्या की आमचा जाहीरनामा एवढा वाचायच्या ऐवजी त्यांनी स्वतःचा जाहीरनामा जर नीट वाचला असता तर तिथे बसायची वेळ आली नसती. मुख्यमंत्री ने बारामती को लेकर सभागृह में जो भी विधान किया उस पर अजित पवार ने पलटवार करते हुए अपना खुलासा किया. मला एवढंच सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं, अनेक लोक दूध संघाशी संबंधित आहे. आमचा दूध संघ साधारण 9 कोटी रुपयाचा नफा करतो आणि तो नफा आपल्यालाही माहिती आहे रिबीटच्या माध्यमातून आम्ही त्यातल्या शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी देतो. त्याच्यामुळं कुठेही काही चुकीचं त्याच्यात होत नाही. आणि दुसरं, बारामती म्हणून इन्फ्राच्या बद्दलचा त्यांनी उल्लेख केला, ते बारामती परिमंडळ आहे. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना माहिती आहे, त्याच्यात पूर्ण सोलापूर जिल्हा आहे, अर्धा सातारा जिल्हा आहे आणि अर्धा पुणे जिल्हा आहे. त्या सगळ्याला मिळून तिथं 1000 कोटी दिले. गैरसमज नको म्हणून त्याचं क्लिअरेशन केलं. ब्युरो रिपोर्ट NMTV.